अकल्प आयुष्य भावे तया कुळा माझी या सकळा भारतदास कल्पनेची बाधा न होई ही संत मंडळी सुखी अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविकासी नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग प्रस्तुत सेवेसाठी संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा अकल्प आयुष्य कोणाला मागायचं याच्या विवेचनपर प्रस्तावनेत सगळं येईलच, पण त्या अगोदर भगवंताचं नामस्मरण समचरण सरोजाम सांद्र नीलांबुदाभम जगन्निहित पाणी मंडलम तरुण तुलसी माला कंजनम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम सचिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमामि गंगे तव पाद पंकजं सुरवन्ती त्वदिव्यरूपं भुक्तिं च मुक्तिं च ददासि नित्यं भावानुसारे सदा नराणाम् अपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै नमः। विठ्ठल अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी आम सकळावी कल्पनेची बाधा न उकवणे काढी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागोला जसा माझी या विष्णुदासा भाविकासा नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग। पैठणी गुरुजी काय करायचं, मध्ये घ्यायचं का? कृपया सर्वांनी आणि संतांना आपलंही आयुष्य पार करून त्यांचं आयुष्य वाढवणारा हा अभंग आपण सेवेसाठी घेतो। आज किनिमित्त कीर्तन सेवा ही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। आज दक्षिणामना हे शाखा विधान ईश्वर जगद्गुरु शंकराचार्य
श्री श्री भारती तीर्थ महाराज स्वामी यांचा 75वा अमृत महोत्सव. आज महाराजांना 75 वर्ष पूर्ण झाली आणि त्या निमित्तानं त्यांनी त्यांना गादीवरती बसवलं. या विभूषण शेखर भारती यांच्या आज्ञेनं हा कार्यक्रम या ठिकाणी म्हणून माऊली त्याच्यावरती ज्ञानेश्वर नाथ बाबांनी एखादी भागवत सांगितलं, पण प्रमाण ग्रंथ कोणता होता तो भागवत होता. संतांनी जेवढे ग्रंथावरती भाष्य केलं तेवढं भाष्य हे जर विचारात जर घेतलं तर ते वेदांना प्रतिपादन असणारा विषय सांगितला. आता जगद्गुरु हा शब्द सर्वात महत्त्वाचा आणि त्या जगद्गुरूंचा प्रित्यर्थ त्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं 75 वर्ष त्यांना पूर्ण झाली आणि आपण निमरण झालं. मग आपण त्यांच्या बाबतीत काय मागणार? त्यांच्या बाबतीत आपण काय मागणार? जे स्वतः जगद्गुरू आहे, जगद्गुरूच्या व्यासपीठावरती आहे. संपतराव एक स्थिती सांगतो तुम्हाला. आज असंख्य लोक स्वतःला जगद्गुरू म्हणायला लागले आहेत, स्वतःला द्वाराचार्य म्हणायला लागले, स्वतःला आचार्य म्हणायला लागले. पण जगद्गुरू फक्त या पृथ्वी तलावावरती 3च जगद्गुरू झाले, अन्यथा दुसरे जगद्गुरू झाले. पहिले जगद्गुरू कृष्ण म्हणजे भगवान गोपाल कृष्णानं श्रीमद भागवत गीता ही युद्ध प्रसंगी सांगितली. कधी सांगितली? कोणाला सांगितली? माहिती? युद्ध प्रसंगी ही भागवत गीता सांगितली कोणाला? तर ही भागवत गीता भगवान गोपाल कृष्णानं अर्जुनाला नाही सांगितली, क्षत्रियाला नाही सांगितली, तर ती भागवत गीता ही पळकुट्या अर्जुनाला सांगितली. कारण तो तिथून काय करत होता? पळून चाललेला. मग गीता हा जो ग्रंथ आहे संसारातनं, परमार्थातनं, प्रपंचातनं आणि केलेल्या कर्मातनं तो बाजूला सरकतो, त्याच्यासाठी श्रीमद भागवत गीता आहे. आणि ती गीता भगवान गोपाल कृष्णांनी अर्जुनाला सांगितली. अर्जुन पळून चाललेला होता त्या ठिकाणी आणि भगवान गोपाल कृष्ण त्या दिवसापासून जगद्गुरू झाले. दुसरे जगद्गुरू आद्य शंकराचार्य. जगद्गुरू शंकराचार्य हे दुसरे जगद्गुरू. का जगद्गुरू झाले हा मोठा प्रश्न. जगद्गुरू कोणालाही म्हणलं होता हो, पण आद्य शंकराचार्य जगद्गुरू हे जगद्गुरू पदवीला गेले का लोकांनी समर्पित केलं? जगद्गुरू समाजाने म्हणतो. जोपर्यंत जगद्गुरू आद्य शंकराचार्यांनी जे जे भाष्य केलेलं आहे तोपर्यंत ते जगद्गुरू नव्हते. मग जगद्गुरू कधी झाले? त्यांच्यावरती आलेल्या प्रसंगानंतर जगद्गुरू शंकराचार्य हे शिक्षण घेण्यासाठी बाहेर पडले आणि शिक्षण घेत असताना त्यांनी सद्गुरूची प्राप्ती केली आणि सद्गुरूला शरण गेले आणि सद्गुरूला शरण जाऊन जगद्गुरू यांनी शिष्यत्व पत्करलं. तोपर्यंत ते जगद्गुरू. असा एक प्रश्न आहे आमच्या वारकरी संप्रदायाचे इथं श्रेष्ठतम लोक आहे. आमचे भुगे महाराज कीर्तनकार, राजाराम महाराज आमचे कीर्तनकार, जगताप महाराज आमचे कीर्तनकार आहे. लक्षात ही कीर्तनकार मंडळी या ठिकाणी उभी. महंत संपतराव माझ्यासमोर उभे आहे. पण मी मोठं विधान करतो आहे. अगोदर ज्ञानेश्वरी का अगोदर वारकरी संप्रदाय? मोठा प्रश्न आहे. अगोदर वारकरी संप्रदाय का अगोदर ज्ञानेश्वरी? मोठा प्रश्न आहे. तर जोपर्यंत ज्ञानेश्वरी गेली तोपर्यंत ज्ञानदेवा सारं सोडलं गेले. तोपर्यंत माऊली कुठल्या संप्रदायाचे होते? नाथ संप्रदायाचे.
केली आदिनाथ गुरु सकळ सेवा मच्छिंद्राने गोरक्षासीला मच्छिंद्राने गोरक्षासीला गोरक्षवळला भयनी कधी गोरक्षवळला भयनी कधी गोरक्षवळला भयनी प्रसादे योगी दादार भयनी प्रसादे योगी दादार नामदेव सागर चोरली नामदेव सागर. मग नाथ संप्रदायाचे दोन माऊली त्यांनी अगोदर ज्ञानेश्वरी लिहिली. निवृत्तीनाथ नानांनी त्यांच्या मुखामध्ये हे वाङ्मय चोरवलं भरवलं, त्यांच्या वाचेतनं प्रगट करून घेतलं, त्यांच्या वाचेतनं बाहेर पाडलं. हे कोणी केलं? निवृत्तीनाथ दादा. तोपर्यंत निवृत्तीनाथ दादा हे कोणाचे होते? नाथ संप्रदाय. मग नंतर निवृत्तीनाथ दादांच्या सांगण्यावरनं माऊलींनी हे ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी वारकरी संप्रदायांची मांडणी आली जाते. प्रकाश संप्रदायाचे जगद्गुरु तुकोबाराय, दत्त संप्रदायाचे एकनाथ महाराज, आनंद संप्रदायाची मंडळी त्याच्यानंतर सहभागी झाली. ते कोणाच्या रूपानं? ब्रह्माच्या रूपानं. आनंद संप्रदाय ब्रह्माच्या मुखातून आला, तो विष्णूपर्यंत आला. विष्णूने तोच उपदेश विष्णूने ब्रह्माला केला, ब्रह्माने व्यासांना केला आणि व्यासांच्या नंतर नारदापासून व्यासापासून शुक्राचार्यांना आणि शुक्राचार्यांपासून आणि तोच संप्रदाय हा गोविंद पादाचार्यांपर्यंत आला. आणि गोविंद पादाचार्य हे जगद्गुरु शंकराचार्यांचे आद्य गुरुस्थानी झाले आणि गुरु झाले. आणि जगद्गुरु शंकराचार्यांनी त्या ज्ञानाचा प्रसार हा सर्वसामान्य जनतेसमोर ठेवला. नाथ संप्रदाय जसा आहे, नंतर केरोबा बाबांच्या मालिकेपर्यंत केरोबा बाबांच्या रूपानं त्याचा प्रसार झाला. तसंच आद्य म्हणजे विद्वान अत्यंत मोठे साखरे संप्रदायाने त्या परमार्थाचा काय केला? प्रचार आणि प्रसार. साखरे वारकरी संप्रदायाचा उघडा मंत्र जगद्गुरु तुकोबारायांना मिळाला आणि तुकोबारायांच्या माध्यमातून गुंडा महाराज, बंडा महाराज, त्यानंतर जोग महाराज, त्यानंतर दांडेकर मामा यांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला. पण वारकरी संप्रदाय अद्वैताचा पुरस्कार राहिला, द्वैती राहिला नाही. विठ्ठल पुढे तरुणासारखं वातावरण पण म्हातारा सुद्धा कसा असावा लागतो, पैलवान असावा लागतो. खूप मोठे पैलवान असतात. त्याला कारण सांगू, मला इंदोरीकर महाराज अजिबात आवडत नाही कीर्तनाच्या माध्यमासाठी, पण एका गोष्टीत आवडतात. कशी आवडतात सांगू का? ते ज्यांचं पाकिट घेतात ना त्यांनाच बोलले त्यांना बोलून जातात. ज्यांचं पाकिट ज्यांच्याकडे कीर्तन त्यांनाच बोलायचं. बरोबर आहे.
अहो हा समाज जर घडवायचा असेल तर कडक बोलून समाजाला उपदेश करणं हीच खरी वारकरी संप्रदायाची भूमिका आहे. आणि मग जगद्गुरु शंकराचार्यांनी असे तू हिमाचल प्रवास केला. असे तू हिमाचल प्रवास कुठे केरळ प्रांतात जन्माला आले आणि केरळ प्रांतापासून असे तू हिमालयापर्यंत जोशी मठाची स्थापना करायला गेले. रामेश्वराला गेले. पूर्वेकडे पश्चिमेकडे पूर्वेकडे जगन्नाथाच्या पीठाची स्थापना केली आणि पश्चिमेकडे द्वारकाधीश पीठाची स्थापना केली. 4 पीठ स्थापन करून या धर्माला वळण द्यायचं काम आद्य शंकराचार्यांनी केलं. आणि त्या शंकराचार्यांनी पूर्वी अशी स्थिती होती, आता सुद्धा आहे, आता सुद्धा मध्ये ते भांडण निघाले. काय भांडण? नेमका मारुती रायांचा जन्म ह्या अंजनेरीला का तिकडच्या अंजनेरीला, आणि 2 संत एकमेकाला भेटले. पण वादे जायचे तत्वबोधा. हा वादाने तत्वबोधापर्यंत जायचं आणि त्या तत्वाचा अंगीकार करायचा आणि तो अंगीकार करून काहीतरी निष्पन्न. मी सांगतो 2 संतांच्या भांडणातनं निश्चित काहीतरी घडत असतं. आता तिथं नाशिकमधली स्थिती सांगतो. नाशिक जनार्दन स्वामींच्या आश्रमामध्ये 2 शिष्यांमध्ये भांडण झालं. माधवगिरी महाराजांनी शांतगिरी महाराज. पण समाजाचं त्याच्यातनं सुद्धा कल्याण झालं. समाजाचं कसं कल्याण झालं? शांतिगिरी महाराजांनी त्यांचा शिष्यवर्ग वाढवला आणि माधवगिरी महाराजांनी शिष्यवर्ग वाढवला. हजारो नाही लाखो लोकांपर्यंत त्यांचं ज्ञान, त्यांचं तत्व, त्यांचं आचरण समाजाच्या समोर टाकलं. हा सुद्धा भगवंताचा संकेत असतो. ज्यावेळी 2 ब्राह्मण एकाशी वादविवाद करतात ना महाराज, त्यावेळी समाजाचं तुम्ही नाही समोर बसा ना, म्हणजे बरं कारण बोलू नका. लाऊड स्पीकरवाला आमचा आवाज दुसऱ्यापर्यंत हो, तुमचा नाही बरं. कुठपर्यंत आलो आपण? सांगेवरच्या देवीपर्यंत. कुठपर्यंत आलो? 2 ब्राह्मणांचा वाद, 2 साधूचा वाद, 2 संतांचा वाद, 2 महंताचा वाद, 2 महामंडलेश्वरांचा वाद, 2 आचार्यांचा वाद आणि 2 जगद्गुरूंचा वाद. हा समाजाला मात्र उपकारी करतो. एकमेव हिंदू धर्म असा आहे की तिथं तुम्हाला स्वतःचं मत हे तुम्हाला प्रगट करता येतो. इतर धर्मामध्ये, यवन धर्मामध्ये तुमचं मत विचारलं जात नाही आणि तिथं हुकुमशाही वृत्तीनं तसंच तुम्हाला ते जसं सांगतील तसं वागावं लागतं. पण हिंदू धर्मामध्ये मात्र आम्ही तुका म्हणे नवविध भक्ती गाणे 9 प्रकाराने भक्ती जरी केली तर त्या भगवंताची आम्ही प्राप्ती करतो. म्हणजे आमचा वाद हा 100% समाजाला उपकारी ठरतो. या ठिकाणी जगद्गुरु शंकराचार्यांनी त्यावेळेस नवे द्वैत आणि अद्वैत या विषयावरती एकमेकाचे खून पडू लागले, एकमेकाला मारू लागले. असं आपल्यालाही जाणीव झालेली आहे. काय जाणीव झालेली आहे? या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये साधूंच्या वाटेत जेवढ्या काय झालं? मारामाऱ्या झाल्या, नवे एकमेकाची खून झाली. साधू लोक भांडतात, पण साधूने भांडावं का हा प्रश्न मोठा प्रश्न. 2 ब्राह्मणांनी भांडावं का हा मोठा प्रश्न आहे. समाजाच्या समोर जर काही जर द्यायचं आहे, हे ब्राह्मणाची मुलं आहेत, वैदिक आहेत तुम्ही. पण ज्यावेळेस तुम्हाला दुसऱ्याचा आदर करता येतो
तोपर्यंत तुम्ही मोठे होऊ शकत नाही. आमचे महाराज पैठणे गुरुजी ना मी धन्यवाद देतो, कारण त्यांचं वर्ष या जवळजवळ त्यांची संस्था गंगापूरला ज्यावेळेस मठामध्ये सुरू झाली 20 वर्ष झाले. 20 वर्षापासून ते विद्यार्थी घडत होते. गंगापूरमध्ये संस्था होती आपल्या त्या गोवर्धनच्या मंदिरामध्ये, बरोबर आहे ना. आणि मला चांगलं आठवतं मी गुरुपौर्णिमेला तिथं प्रवचनाला आलो. 20 वर्ष झाले. आणि गुरुजी तुम्हाला मी धन्यवाद देतो. तुम्ही आणि असंख्य वैदिकांचे सत्कार करून घेता, असंख्य चांगलं कर्म करणाऱ्यांचा सत्कार करून घेता. सर्वात महत्वाचं असं आहे, ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्याला मोठं करता त्यावेळेस तुमची इतकी मोठी उंची केलेली असते की ब्रह्माला सुद्धा लाजवायला पाहिजे. कोण ब्रह्मा? तो ब्रह्मा सुद्धा हजारो वर्ष अंधकारात होता. हे दोन देव असे हिंदू धर्मामध्ये, एकाला बाप नाही आणि एकाला आई नाही. दोन देव, एकाला आई नाही आणि एकाला बाप नाही. कोणते दोन देव? एक गणपती, हा गौरीचं तेज आहे. कोणाचं तेज आहे? गौरी. तो एक श्लोक आहे, गणेशम प्रथमादिशम निर्गुणम सगुणम शिवम योगिनो यत् पदयांति गौरी नंदनम भजे. गौरीनं त्या मातीच्या याच्यावरती आपलं तेज उतरवलं. तिथं बाबाचं म्हणजे भगवान शंकराचं काम लागलं आहे. म्हणून तिथं कोण नाही? बाप नाही. आणि दुसरा एक देव आपले हिंदू धर्म ब्रह्मा, तिथं आईचं काम लागलं नाही. तो विष्णूच्या नाभिकमलातनं त्याची उत्पत्ती झाली. विठ्ठल कसं आहे, आज मला वारकरी कीर्तन करावं लागेल. वैदिक पण कीर्तन माझ्यासमोर वैदिक पण आहे, वारकरी पण आहे. रामगोपालाचार्यजी, मी तुम्हाला अत्यंत धन्यवाद देतो. आज मला आचार्यांच्या समोर कीर्तन करायचा योग आला. लोक आचार्य म्हणतात पैसे काय बसून पैसे. आमच्याकडे महंताची सुद्धा आकडे संपतराव कुठे आहे का? खरं आहे ना. महामंडळेश्वर सुद्धा कशाने म्हणतात? तुम्ही नाही. म्हणून तर तुम्ही बघले घातले नाही. ऐका, भगवंताच्या माध्यमातून मला घड्याळ दिलं. घड्याळ माझं पाहिजे. एखाद्याचं घ्या ना. हो, जावायला देतात त्या. आणि ताकदच्या माणसाचं भेटायला मग हा ब्रह्मा खरंच श्रेष्ठ आहे का? अहो, तो सुद्धा जन्माला येऊन अंधकारात होता. त्यांना सुद्धा भगवान विष्णूच्या स्वरूपातनं त्यांना ब्रह्माला सुद्धा उपदेश करावा लागला. तो उपदेश भागवतामध्ये चतुश्लोकी भागवताच्या माध्यमातून प्रसिद्ध झाला. चतुश्लोकी भागवत. आणि त्या चतुश्लोकी भागवताच्या माध्यमातून ब्रह्माला उपदेश केला. तेव्हा ब्रह्माला ज्ञानाची प्राप्ती. असं म्हणतात ब्रह्माने चारी दिशेला तोंड केले.
पूर्वे ऋग्वेदाः दक्षिणे यजुर्वेदाः पश्चिमे सामवेदाः उत्तरे अथर्ववेदाः चारही दिशांना वेदांची प्राप्ती झाली आणि 4 वेद ब्रह्माच्या मुखात बाहेर पडले. पण कोणामुळे? त्या भगवान विष्णूमुळे. विष्णूने त्यांना चतुश्लोकी भागवताचा काही केला मला उपदेश केला आणि त्या चतुश्लोकी भागवताच्या उपदेशानं भगवान विष्णू परमात्म्याच्या उपदेशानं ब्रह्मा श्रेष्ठ केला आणि त्या ब्रह्माने दिलेलं ज्ञान गोविंदपादाचार्यांपासून शंकराचार्यांपर्यंत येऊन पोहोचलं. शंकराचार्यांनी असे तू हिमाचल प्रवेश केला. मी मुद्दाम ज्या स्थितीला यायचं त्या स्थितीला आणि शंकराचार्यांनी मंडन मिश्राचं खंडन केलं. हा मंडन मिश्रा किती श्रेष्ठ होता. मंडन मिश्रा किती श्रेष्ठ होता. श्रेष्ठत्व काही गुणातीत असतं. श्रेष्ठत्व तुमच्या घरावर नसतं. श्रेष्ठत्व तुमच्या आदरातिथ्यावर नसतं. श्रेष्ठत्व तुमच्या अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे असतं. किती श्रेष्ठत्व होतं तर मंडन मिश्राचं घर विचारत आद्य शंकराचार्य त्यांच्या घरापर्यंत गेले आणि एका स्त्रीला विचारलं की मंडन मिश्रा कुठे राहता. त्यावेळेस ती स्त्री मंडन मिश्रांना सांगते ज्याच्या घरासमोर एक तोता आणि एक मैना, एक पोपट आणि त्याची मैना जिथं वेदांची चर्चा करत असतील ते घर मंडन मिश्रांचं आहे. तुम्हाला सांगू का जगन्नाथांना का बरं मुख्य होते संपत. मी एक तुम्हाला सांगू हा माझा स्वाभिमान सांगू, माझ्या भागाचा तुमच्या भागाचा स्वाभिमान सांगू. जगन्नाथांना असे मोठे होते की आमचे बापू बाबा ज्ञानेश्वर मुखोद्गत असताना बापू मामा मागे उभे राहून जगन्नाथांना प्रमाण देत होते म्हणजे जगन्नाथांना मोठे आहे. बाबा कीर्तन करताना माझे तारकरी कोणी हाही महत्वाचा आहे. तोही पैलवान असा वागतो. तारकरी सुद्धा उभा असलेला कसा असा वागतो. आणि मंडन मिश्राच्या दाराचा पोपट, मंडन मिश्राच्या दाराच्या पोपटाची पत्नी मैना चर्चा करते. कशाची चर्चा करते तर वेदांची चर्चा करते. केवढी मोठी विद्वत्तेची संपत्ती आहे त्यांच्याकडे. आणि त्या मंडन मिश्राचं खंडन केलं आणि आज जगद्गुरु शंकराचार्य फिरत फिरत शृंगोरी या स्थानावरती आले आणि असं म्हणतात की त्या ठिकाणी मंडन मिश्रा आणि त्याची पत्नी सरस्वतीचा अवतार. त्यांचं नाव काय भारती. आणि त्या भारतीताई भारती माता मंडन मिश्राच्या बरोबर तिथं शंकराचार्यांबरोबर आहे. आणि त्या ठिकाणी एक बेडकाचं बेडकी पिलाला जन्म देत असताना त्या ठिकाणी तिचं संरक्षण केलं. आणि मंडन मिश्रांच्या पत्नीनं सांगितलं की ही जागा अतिशय पवित्र आहे. आणि तिथं सरस्वती रूपानं मंडन मिश्राची भारती नावाची पत्नी स्थित झाली. आणि त्या स्थित झालेल्या ठिकाणापासून आद्य शंकराचार्यांचं पहिलं पीठ हे शृंगेरी विद्यापीठ म्हणून स्थापित झालं. ही भगवंताची कृपा आहे. आणि त्या शृंगेरी विद्यापीठाच्या नाशिक शाखेमध्ये नाशिकला आद्य शंकराचार्य पेशव्यांनी सांगितल्यामुळे या ठिकाणी त्यांनी मठ स्थापन केला. आणि त्या मठातलं तीर्थ आपल्या समस्त वारकरी संप्रदायाला सुद्धा स्वाभिमान असेल असंच आहे. आणि ते श्री श्री भारती तीर्थ श्री श्री भारती आद्य शंकराचार्य यांची 75 वर्ष पूर्ण झाली. किती वर्ष पूर्ण
75. मी जरा सोपं करून तुम्हाला सांग. हा अमृत मास राम गोपालाचार्य आणि पैठणी गुरुजींनी मला आमंत्रित केलं. पैठणी गुरुजींनी फार मोठ्या विनयाने सांगितलं, गुरुजी हे माझं आमंत्रण नाही, राम गोपालाचार्य आश्रमाचं आमंत्रण. आणि त्या आमंत्रणाच्या प्रिंटर इथं टिकून आला. 75 वर्ष ज्या गादीवरती स्थानापन्न असणारे 36 बरोबर आहे ना, 36 शंकराचार्य तिथले 36 आणि ते किती वर्षाचे झाले? 75 वर्ष. मग त्यांच्याच निमित्ताने अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आज हे कीर्तन आणि ते कीर्तनाचा कार्यक्रम, हा कार्यक्रम वज्रभारती बरोबर आहे ना, वज्रोत्सव भारती या शब्दानं साधित. वज्रोत्सव काय उत्सव? 75 वर्ष जगणं हा वज्रोत्सव. आपण किती जगू याची गॅरंटी आधी. कधी जाऊ असा जर मला जर कोणी जर प्रश्न विचारला तर पहिली गोष्ट सांगतो, त्याने हॅलो म्हटलं तर मी आलो म्हणलं. कोणी जम्या माहिती ना, ज्याने हॅलो म्हटलं का आपण काय म्हणायचो? आलो. 75 वर्ष त्यांचं आयुष्य गेलं. ते आद्य शंकराचार्य आज ज्या शृंगेरी विद्यापीठावरती प्रतिष्ठापित होते, त्यांचा उत्सव शिष्य साजरा करतो. कोण साजरा करतो? विदू शेखर भारत यांनी हा उत्सव साजरा करण्याचं ठरवलं आणि त्यांच्या आज्ञेने राम गोपालाचार्यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा केला. मग मोठा प्रश्न आहे आता खऱ्या अर्थाने आपण घेतला, त्यांना 75 वर्षच पाहिजे का? त्यांना फक्त 75 वर्षच पाहिजे का? नाही ना, ते शतकोत्तर जगावे. वयोभिस्त शांती प्रयोगामध्ये पहिल्या वर्षापासून तर 100 पर्यंत 92व्या सहस्रचंद्र दर्शनापर्यंत शांती प्रयोग दिलेला आहे. देवाने तुम्हाला आयुष्य कमी दिलेलं नाही, आयुष्य तुम्ही तुमचं आयुष्य कमी करून ठेवले. देवाने काय सांगितलं? तुम्ही 100 वर्षापर्यंत जा, पण आपण जगतो का? कारण खाण्याचा भोगून आपण रोगाची प्राप्ती करतो. म्हणजे आयुष्य कोणी कमी केले? आपण कमी. माझ्याकडे एक साहेब आले होते, या पंचवटी पोलीस स्टेशनला त्यांनी फार सुंदर सांगितलं, काय खाऊन, कुठे खाऊन, कसं खाऊन, कुठं बसावं, कुठं राहावं. आता लोक वैदिक ब्राह्मणाची डोळे म्हणून सांगतो, लोक म्हणतात ब्राह्मण लोकांनी अन्न कुठे सेवन करावं का? खरंच सांगतो, करू 100% नाही. कारण सगळ्यात मोठा दोष कशाला आहे? अन्नाला. त्यांनी एक फार सुंदर सांगितलं, आमच्याकडे भाषण चालत होतं, मी बरं साहेबांचं भाषण करून आम्हाला आता पंचवटीमध्ये मी काय झालं पंचवटी साहेब त्यांनी फार सुंदर सांगितलं. पहिले लोक जेवायला कुठे येत होते? घरी. जेवायला कुठे येत होते? घरी. आपल्या घरी जेवायला पहिले लोक जेवायला कुठे यायचे? काय झाला का घरचा कोणी यायचा अजून आले नाही, मला फक्त मी जेवायला बाकीचे करून घरी जेवायला यायचे. आणि घाण टाकायला कुठे जायचे? बाय. आता सगळं उलटं झालं संपर्क. आता खायला बाहेर आणि घाण टाकायला घरी. कुठं खावं या फास्ट फूडमुळे तुम्हाला त्रास होतोय. मग आयुष्य आपण आपण आयुष्य आपलं कमी केलेलं आहे. शतकोत्तर शांती दिलेली आहे, वयोविश्व शांती दिलेली आहे. प्रत्येक वर्षी ती शांती करायची. वैदिक धर्म सांगतो की प्रत्येक वर्षाला ती शांती करायची.
आज 75 वर्ष पूर्ण. परंतु आम्ही 75 वर्ष श्री श्री भारती स्वामी महाराजांना मागणार नाही तर आम्ही किती वर्ष आयुष्य मागू हे मला पहिल्या किती आयुष्य मागितलं अकल्प. आता तुम्ही म्हणाल की अकल्प 100 वर्षाचं आयुष्य माणसाला दिलेलं आहे आणि तो अकल्प कसा काय करणार. आयुष्याचं गणित आयुष्याचं जे गणित आहे ना मला ते केवळ आणि केवळ 75 वर्ष आणि 100 वर्ष 60 वर्ष 40 वर्ष त्याला आयुष्य म्हणत नाही. आयुष्याची गणना अकल्प आहे. मी तुम्हाला सहज प्रश्न ज्ञानेश्वर माऊलींचं आयुष्य किती आहे. माऊलींचं आयुष्य किती. माऊली किती वर्ष करते. बरोबर. मग माऊलींचं आयुष्य तुमच्या आमच्या मताप्रमाणे किती वर्ष आहे. 22. जगद्गुरु तुकोबा एकनाथ महाराज वयाच्या जोपर्यंत समाधीस्थ होत नाही तोपर्यंत जगले असं म्हणतात. पण खरं आयुष्य कोणतं. खऱ्या आयुष्याची आपण करतो एक वर्ष. आज जगद्गुरु शंकराचार्य किती वर्ष जगले त्यांचं आयुष्य सांगून आपण सांगू. पण तसं नाही. अकल्प आयुष्य जोपर्यंत त्यांच्या ज्ञानाचं कल्पवृक्ष या ठिकाणी तेवत आहे तोपर्यंत त्यांचं आयुष्य आहे. जोपर्यंत ज्ञानेश्वरी आहे तोपर्यंत माऊली जिवंत आहे. जोपर्यंत गाथा आहे तोपर्यंत जगद्गुरु तुकोबा आहे. आणि जोपर्यंत हिंदू धर्म आहे तोपर्यंत आद्य शंकराचार्य. याला अकल्प म्हणतात. मग आमचं आयुष्य किती जातं हो. देव मामलेदार नाशिक तसं सांगतात की देव मामलेदार यशवंतराव महाराज, मुल्लेराव उद्धव महाराज, महाराजांचं पहिलं कीर्तन विलास महाराजांचं पहिलं कीर्तन तिथं झालं उद्धव महाराजांच्या दरबारात. आणि त्या ठिकाणी ते 400 वर्ष झाले 450 वर्ष झाले गाथेच्या रूपानं सगळं संत जिवंत राहिले तोपर्यंत जोपर्यंत त्यांचं कार्य छत्रपती शिवाजीराजे कुठपर्यंत जिवंत राहिले
संभाजीराजे कुठपर्यंत जिवंत राहील या पृथ्वीवर अवतरावरती ही तू आहे तोपर्यंत हे जिवंत आहे. हर हर अकल्प आयुष्य व्हावे तया. मी एक तुम्हाला सांगतो, आपलेच पोरं बरं का गुरुजी माफी मागतो, आपलेच पोरं बापाची तिथी विचारायला कोणाकडे जातात? ज्योतिषाकडे, ब्राह्मणाकडे. मग बाप याचा का बाप त्याचा? जो स्वतःचं पोरग बापाची तिथी विसरतो तर आपण जीवनात येऊन काय मिळवलेलं आहे महाराज? म्हणून महाराज सांग, कुळी कन्या पुत्र होती ज्या बापाने पोरांना जन्माला घालावं, ज्या बापाने आयुष्य पोरांसाठी खर्च करावं, ज्या बापाने आयुष्य खर्च करावं, ते मुलं एक वर्षभर सुद्धा तिथी लक्षात ठेवत नाही. दुर्दैव आहे की नाही? खरोखर दुर्दैव. परंतु ज्ञानेश्वर माऊलींची गरज, जगद्गुरु तुकोबारायांची गरज, शिवछत्रपती शिवाजी राजांची गरज जोपर्यंत हिंदू धर्म आहे, जोपर्यंत वारकरी संप्रदाय तोपर्यंत आहे, तोपर्यंत ते जगतात. असं कर्म करा, असं कर्म करा. आजही नाशिक क्षेत्रामध्ये वारकरी संप्रदाय हा जगन्नाथ अण्णांना विसरू शकत नाही. तितकं आयुष्य आहे. आता मी सहज प्रश्न विचारतो, सध्या माझ्याजवळ 1 कोटीपर्यंत इष्टेची आत्ता दिली, इतके दिवस नव्हती, पण मला शेतीवाडी सगळं मिळालं. मी 1 कोटीच्या पुढे गेलो. आता कोट्याधीश झालो. पण किती वर्ष, किती दिवस जिवंत आहे तोपर्यंत. लोक 1 कोटीचा बंगला बांधला, पण त्या बंगल्यामध्ये किती वेळ ठेवतात त्या माणसाला? असं घडलंय का? ते इंदुरीकर मला फार सुंदर की बंगल्यासाठी कोणी काढी लावली का? याने 1 कोटीचा खर्च करून बंगला बांधलाय, त्याचाच बंगला होता, त्याच्याबरोबर काढी लावून त्याला इथंच जाऊन असं घडलंय का? नाही घडलं. मग संपत्ती, आयुष्य तुम्ही कशावरती खर्च केलं? अरे चांगले जर काय आनंद मागा. दुंडा मार्गांच्या घरामध्ये आज चैतन्य महाराज आणि चंद्रशेखर महाराज आहे, म्हणून दुंडा महाराज जिवंत आहेत. म्हणून जिवंत आहे. पैठणी गुरुजी, तुम्ही आणि मी कधी किती दिवसात जा हे सांगता येईल, परंतु हे विद्यार्थी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही जिवंत राहणार. ज्या दिवशी विद्यार्थी संपतील, ज्यावेळेस कार्य संपले, त्यावेळेस माणसाला खऱ्या अर्थाने मृत्यूची प्राप्ती. महाराज परी किती उपयोग झाले. तुकामने आज जगद्गुरु शंकराचा नियम आज 25,000 वर्षानंतर
2,500 म्हणजे 2500, आता 25 साल लागलं, आता जवळजवळ 2530 वर्ष झाले आद्य जगद्गुरु शंकराचार्य जिवंत आहेत ना. पण हे दुर्दैव सांगू का मला, थोडं खरं बोलतो, दुर्दैव सांगतो की आता शहाणे करून सोडावी सकळ जण, सगळे शहाणे होत चालले. त्याच्यामुळे जो तो नवीन नवीन संप्रदाय काढायला सुरुवात झाली, नवीन नवीन भक्ती मार्ग काढायला सुरुवात झाली आणि शंकराचार्यांसारख्या दैवताचं पूजन न करता स्वतःच पूजन करायला लावायला लागले. ही हिरण्यकश्यपूची अवलाद. जरा कडक बोलतो लक्षात, स्वतः देव जोपर्यंत तुम्ही ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकोबराय, आद्य शंकराचार्य यांचा वसा घेऊन चालत नाही. स्वतःचा वसा प्रगट करणं म्हणजे हे हिंदू धर्माचं दुर्दैव आहे. महाराज विठ्ठल देव कोण मानत नाही हो, देव कोण मानत नाही. जे देवाच्या विरोधात आहे ते सुद्धा देव मानत. हे गोड दृष्टांत सांगतो. देव कोण मानत नाही, जे देवाच्या विरोधात आहे ते सुद्धा देव मानत. काका बाहेर जाऊन यायचं का तुम्हाला? तुम्हाला नाही ना. तुम्ही असं उभं करता म्हणतो मला ना मारायला देव कोण मानत नाही. मला देव सगळे मानत. लहान मुलगा जरी कुठे गडाला शेंदूर लावलेला असला आपलं लक्ष राहत नाही, पण तो सुद्धा काय म्हणतो, बाप्पा जय जय. मुली मी एका व्याख्यानाला गेलो, कारण काही ठिकाणी आता नास्तिकांचं मंडळ स्थापन झालंय. एक आस्तिकांचं, एक नास्तिकांचं. नास्तिकांच्या कार्यक्रमाला गेलो आणि तिथल्या व्याख्यानाने काय केलं, ज्या जगात देव नाही हे पटवून सांगितलं. किती तास बोलला तो? 2 तास. किती तास? 2 तास. मला सुद्धा वाटलं की एवढं ज्ञान आपण काहीच मिळवलं नाही. त्याच्या ज्ञानामुळे मला सुद्धा असं वाटलं की देव जगात नाही. व्याख्यान आटोपलं आणि व्याख्यान आटोपल्यानंतर गर्दी कमी झाली आणि त्याच्या समोर मी गेलो. त्याला हात जोडले, म्हटलं दादा मला सुद्धा पटलं या जगात देव नाही असो. काय तुम्ही बोलला, काय तुमचं ज्ञान. मी शरण आलो आणि मी त्याला नमस्कार केला. त्याला नमस्कार केल्यानंतर त्याला म्हटलं का हो एवढं ज्ञान हे कशामुळे? तो पटकन दिवशी बोलला, देवाची कृपा दुसरं. तो देवाला मानत नाही, तो सुद्धा देव केल्याशिवाय राहत. तो नुपुत्री पाद होता ना कॉम्रेड विचारसरणी, तो सुद्धा घरात 16 लावून पूजा करत होता. काँग्रेस विचारसरणीचे लोक सुद्धा आम्हाला येऊन सांगताना पाहिजे की गुरुजी आमच्या मुलाला जर घडवायचं असेल तर संघाच्या शाखेत पाठवावं लागेल. मग देव आहे, देव नाही असं. मग या संतांना किती आयुष्य प्राप्त व्हावं, किती मोठं आयुष्य राहावं, अकल्प आयुष्य व्हावे तर यापुढं अकल्प. मी तर सांगतो जगद्गुरु शंकराचार्यांचं तत्वज्ञान पुढची आली चालेल ना, काही हरकत. एक थोडासा कार्यक्रम आहे आधी जगद्गुरु शंकराचार्यांच्या निमित्ताने वैदिक व्यक्तींचा या ठिकाणी सत्कार होतो. तो तुम्ही त्या वैदिक लोकांना मी वंदन करतो, कारण वैदिकांना वंदन का करावं असं प्रमाण आहे. दैवाधीनं जगत सर्व मंत्राधीनं च दैवतो ते मंत्र ब्राह्मणोधीना ब्राह्मणो मम दैवतो. म्हणून भगवान गोपाळ कृष्णाने सुद्धा सांगलीपण ऋषींच्या आश्रमात
वैदिकांचा सत्कार केलेला आहे. या दिवशी कोण बोलत आहे? गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः. भारती करुणापात्रं भारती पदभूषणं भारती पद्मावलंबं भारती तीर्थमाश्रये विद्या विनय संपन्नं विहितरागं विवेकिनं वन्दे वेदांत तत्त्वज्ञं विदुषेकर भारती. आपल्या सर्वांना सांगायस खूप आनंद वाटतो की आपल्या भारतामध्ये प्रत्यक्ष शंकर म्हणजे शंकराचार्य यांचा जो अवतार झाला त्या काळामध्ये आपल्या वैदिक सनातन हिंदू धर्माचा ऱ्हास होऊन इतरत्र लोक जात होते. जैन बौद्धादी धर्म लोक स्वीकारायला लागले. त्यावेळी जगद्गुरू शंकराचार्यांनी प्रत्यक्ष शंकर यांनी अवतार कार्य आपल्या भारतभूमीमध्ये घेऊन पुन्हा या सनातन वैदिक हिंदू धर्माची प्रतिष्ठापना केली. सर्वात प्रथम जर कोणतं पीठ स्थापन केलं असेल तर ते दक्षिणेमध्ये असलेलं शृंगेरी पीठ. शृंगेरी पीठ त्याची माहिती थोडक्यात अशी सांगतो की राजा दशरथ जो आहे त्याला पुत्र संतान होत नव्हतं. त्यावेळेस वशिष्ठ ऋषींनी विश्वामित्र आदींनी सांगितलं की तुम्ही ऋष्यशृंग पर्वतावर जाऊन त्या ऋषींना आणा आणि पुत्र कामेष्टी करा तरच तुम्हाला पुत्र संतान प्राप्त होईल. तर ते ऋष्यशृंग मुनीचं जे काही ऋषीचं जे स्थान आहे तेच हे शृंगेरी. त्या शृंगेरी पीठाची जी स्थापना आहे ती सर्वात आधी या सनातन वैदिक धर्माचं संरक्षण करण्यासाठी पहिलं धर्मपीठ त्यांनी ते शृंगेरीमध्ये स्थापन केलं. आणि त्या परंपरेमध्ये अक्षुण्ण परंपरा अत्यंत विलक्षण विद्वान आणि साक्षात शंकर स्वरूप असलेले हे पीठ आहे. त्या पीठावर जे जगद्गुरू असतात ते चारही वेदांचे अत्यंत गाढे अभ्यासक सर्व शास्त्रांचे तत्ववेत्ते असतात. अशा पीठावर 36वे जे जगद्गुरू आहेत जगद्गुरू शंकराचार्य श्री श्री भारती तीर्थ महास्वामीजी त्यांचा 75वीचा हा कार्यक्रम संपूर्ण भारताच्या बाहेर जेवढे काही मठमंदिर शाखा आहेत त्या ठिकाणी अत्यंत उत्साहामध्ये संपन्न होत आहे. भारती तीर्थ महास्वामीजी हे अत्यंत विलक्षण बुद्धिमान होते. त्यांना त्यांचे जे गुरुजी आहेत जगद्गुरू श्री श्री शंकराचार्य अभिनव विद्यातीर्थ महास्वामीजी यांनी एका कार्यक्रमामध्ये एका गावात धर्मप्रचारासाठी गेले असताना समोर बसलेल्या एका विद्यार्थ्यांना त्यांनी उठवलं. म्हणजे तेच भारती तीर्थ महास्वामी होते. अत्यंत विद्वान. आज आपल्या सर्वांना माहिती आहे की धर्मपीठामध्ये जसं सुप्रीम कोर्ट असतं तसं हे शृंगेरी जे आहे ते सुप्रीम कोर्ट आहे या हिंदू धर्माचं. आणि त्या पीठाविषयी संपूर्ण भारतामध्ये सगळ्या संप्रदायाच्या लोकांना अत्यंत आदर आहे. असं ते शंकराचार्य पीठ आहे. कुठल्याही प्रकारचं वादविवाद नसलेलं आणि विलक्षण असे विद्वान असलेले भारती तीर्थ महास्वामीजींना दीर्घ आयुष्य आरोग्य त्यांना लाभो. आणि ते अत्यंत विद्वान आहेत. त्यांच्यासारखा विलक्षण विद्वान या पृथ्वी तलावर सध्या करीने म्हणून सर्व लोक जाऊन तिथे त्यांना प्रणाम करतात. अशा महापुरुषाचं जे काही जीवन आहे ते हिंदू धर्मासाठी संपूर्ण समर्पित आहे. त्यांनी बालपणापासून संपूर्ण भारतभर वैदिक हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करून आपला धर्म त्यांनी वाढवलेला आहे. आणि आता जे जगद्गुरू शंकराचार्य 37वे श्री श्री विदुशेखर भारती महास्वामीजी यांना त्यांनी अत्यंत शिकवलं स्वतः आणि वेदशास्त्रामध्ये वेदांतामध्ये अत्यंत पारंगत करून त्यांच्याकडे या पीठाची धुरा सोपवली आहे. आमच्या मनामध्ये आलं की मागच्या 2 महिन्यापूर्वी भारतीतीर्थ महास्वामीजींच्या समोर कन्नड प्रांत म्हणजे कर्नाटकामधील जे काही वारकरी संप्रदायाचे लोक आहेत जवळपास 500 लोक त्या ठिकाणी येऊन त्यांनी सप्ताह केला. आणि जगद्गुरूंच्या समोर त्यांनी कीर्तन सादर केलं रोज. आमच्याही मनात आलं की आपल्या या शृंगेरी मठामध्ये हा जो मठ आहे अत्यंत विलक्षण आहे. थोडा वेळ देतो आपल्याला माहिती असेल म्हणून. ज्या काळामध्ये कर्नाटक प्रांतात यवनांचं सोम माजलं होतं तेव्हा इकडे विजय यात्राच्या निमित्ताने 28 आणि 29वे जगद्गुरू जे आहेत
ते भारत भ्रमण करीत असताना उज्जैनी आल्या, उज्जैन नंतर ते नाशिकमध्ये आल्यानंतर त्यांना परत श्रृंगेरीला जायचं होतं, पण त्यांना असं बातमी आली की तिकडं जाणं चांगलं नाही आहे, त्यामुळे तुम्ही इथंच वास्तव्य करा. त्यावेळी पेशवे होते पहिले बाजीराव पेशवा, त्यांनी त्यांना ही भूमी दिलेली आहे, मोठा परिसर आहे, लोकांनी मागे कब्जा केलेला आहे आणि 8 गावं त्यांना दत्तक दिली होती. इथे ते लोक इथे राहून त्या 2 जगद्गुरूंच्या या ठिकाणी समाधी आहेत. 28 आणि 29 त्यांचे नावं पण तिथे दिलेले आहेत. असं हे नाशिकमधलं जे आहे संपूर्ण महाराष्ट्राचं श्रृंगेरी पीठच आहे. या पीठामध्ये देखील आपल्याला सर्वांना माहिती आहे की नामा प्रत्येकत्व नाही अन्यथा वाया आणि 15 दाशी धनी, म्हणजे नामस्मरण नामसंकीर्तन या मठामध्ये पण व्हावं. तर कोणत्या संप्रदायाचं होतं व्हावं, तर आमच्या समोर पहिला जर संप्रदाय असेल तर तो हा वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदाय हा वैदिक संप्रदाय असून वेदानुमोदित असलेलं याची बैठका आहे, याचं तत्त्वज्ञान आहे. तर अशा संप्रदायाच्या द्वारा इथे काहीतरी नामघोष व्हावा. जगद्गुरूंच्यासाठी या मठामध्ये यावर्षी 4ही वेदांचं पारायण संपन्न होतंय. तर त्या 4 वेदांच्या पारायणासोबत यज्ञ पण होतोय. अमृत मृत्युंजय नावाचा संन्याशांसाठी जो केला जातो, तर तो यज्ञ देखील आज संपन्न होतोय. उद्या पण आयुष्यमंत्र नक्षत्र होऊन सगळं वैदिक पद्धतीने उद्याचाही कार्यक्रम होणार आहे. परंतु आज नाम साधना घडावी या उद्देशाने अमृताश्रम महाराज या ठिकाणी आले होते. या मठात येऊन गेले. त्यांनी आधी एकाला संन्यास दीक्षा दिली. त्यावेळी आम्ही त्यांना म्हटलं होतं की इथे काहीतरी आम्हाला सेवा करायची, परंतु आजची तारीख त्यांची गेली असल्या कारणाने त्यांनी सांगितलं की पंडित गुरुजींना तुम्ही भेटा आणि आजची सेवा त्यांच्याकडून करून घ्या. पुढच्या वेळेपासून मी इथं पूर्ण 3 दिवस थांबेल. संपूर्ण वेळ माझा या मठासाठी देईल. माझं भाग्य आहे की मला तुम्ही या ठिकाणी विचारायला आलात म्हणून. तर ती सेवा आम्ही पंडित गुरुजी आपल्या सर्वांना परिचित आहे. ते संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेचं प्रचार प्रसार आणि कीर्तन परंपरा त्याचं संरक्षण संवर्धन करीत आहेत. तर अशा या मठामध्ये ही नामसाधना होत असताना आपण सर्व साक्षी आहात की पाऊस आला. पाऊस येण्याचं कारण असं आहे की श्रृंगेरी शंकराचार्य जे आहेत त्यांना पुन्हा श्रृंगेरीला ज्यावेळेस टिपू सुलतान गादीवर आला तेव्हा 30 जगद्गुरू इथे होते. तिकडून पाऊस पडत नव्हता कर्नाटक प्रांतामध्ये. अनेक वर्ष अकाल, प्यायला पाणी राहिलं नाही. त्या सर्व लोकांनी विचार केला की जगद्गुरूचं वास्तव्य आपल्या प्रांतात नसल्या कारणाने सगळं घडतं. म्हणून त्या मंडळी या ठिकाणी पेशव्यांकडे येऊन त्यांना विनंती केली की नाशिकला आपण चला आणि जगद्गुरूंना आमच्याकडे पाठवा. आम्ही त्यांना कुठलाही त्रास देणार नाही, संरक्षण आम्ही देऊ. कारण आमच्याकडे अकाल पडला आहे, पाणी प्यायला नाही, मरायला लागले, जनावरं मरत आहे. त्यावेळी जगद्गुरूंना हे कळाल्यानंतर ती लोक घ्यायला आल्यावर ते पुन्हा तिकडे गेले. तिकडे गेल्यानंतर प्रचंड पाऊस झाला. तेव्हापासून अशी परंपरा आहे की जगद्गुरू जे श्रृंगेरी पीठाधीश जे आहे ते जिथे जिथे जातात तिथे पाऊस पडतो. तर आजचा हा पहिला नामसंकीर्तन किंवा हा कीर्तन सप्ताह किंवा कीर्तन जे आपण घेतलं हे पहिलं आहे. आणि आज त्या मेघराजाला सुद्धा वाटलं तुम्ही पण हजेरी लावावी म्हणून त्यांनी या ठिकाणी 3 दिवसापासून आवाळ होतं. 3 दिवस काही आला नाही. यज्ञ झाला. यज्ञात भवती भूतानी पर्जन्याढन संभवा, यज्ञात भवती पर्जन्य यज्ञक्रम संभवा. त्याची पूर्ण अवधी झाल्यावर तो येणारच होता. हे सर्व ठाऊक होतं. तरी पण बाहेर मोठी जागा आहे, प्रशस्त आहे, तिथे आपण घेऊ असं ठरलं. पण त्यांनी सुद्धा हजेरी लावली. अत्यंत आनंदाची बाब आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि आपल्या भारतीय तत्त्वज्ञानामध्ये आपण गुरुला आनंद साधारण महत्त्व देतो. मातृदेव भव, पितृदेव भव आणि आचार्य देव. आचार्य म्हणजे गुरु. जगद्गुरूंचा अभंग आहे, सद्गुरू वाचवणी सापडे नसोय, धरावे पाय राधी आधी. लोह परिसाची नस आहे, आपण सारखे काहीतरी तात्काळ नाही करा वेळ तयार आहे. लोह परिसाची नस आहे उपमा, सद्गुरू महिमा आगाधची. तुका म्हणे अवघे आंधळे जन गेले विसरून काय आहे. म्हणून सद्गुरू हा खरा देव आहे. तर आमच्या जगद्गुरूंचा वाढदिवस, त्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही नामसेवा आमच्या मनामध्ये आली आहे. याकरता जे काही वैदिक मंडळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, आपल्या सर्वांना सांगायला आनंद वाटतो की 4ही वेदांचे अत्यंत विलक्षण असे घनपाठी असलेले वैदिक या ठिकाणी उपस्थित आहेत.
त्यांचा सर्वांचा सन्मान आम्हाला त्यांचं पूजन करायचं आहे. म्हणून आम्ही मध्यंतरात हा थोडा वेळ मागून घेतला आहे, कारण पुढे सर्वांना दत्तधाममध्ये जाऊन त्यांचे पुढील कार्य करायचं आहे. जास्त वेळ न घेता ऋग्वेदाचे जे पंडित या ठिकाणी पुण्याहून आलेले आहेत, अमरदीप कुरुंभट्टे, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यायचं आहे आणि आमच्या मठाचा जो सन्मान आहे, जे पूजन आहे त्या श्रृंगेरी मठाचं ते त्यांनी स्वीकारायचं आहे. ते पुण्यामध्ये राहतात, त्यांचं शिक्षण संपूर्ण वेदाचं गणांतात हे ऋग्वेदापर्यंत झालेलं आहे आणि अत्यंत श्रेष्ठ असे वैदिक पुण्यामधले इंदर फडके गुरुजी यांच्या चरणी त्यांनी अध्ययन केले. फडके गुरुजी नाशिकमध्ये येऊन गेले या मठामध्ये. तर अमरदीप जे आहे त्यांना मी मठाच्या वतीने धन्यवाद देतो आणि त्यांना विनंती करतो की हा सन्मान आमच्या मठाचा त्यांनी स्वीकारावा आणि लक्षात ठेवा की 75व्या वाढदिवसाला आपला सन्मान आमच्या मठाने केला होता. या पंडित गुरुजींना विनंती त्यांनी नमो ब्रह्मंड देवाय गो ब्राह्मणिताय श्री ज्ञानदेव माऊलीचे परंपरागत पुजारी असलेले ज्यांनी यजुर्वेदाचं पारायण या ठिकाणी संपर्क करत आळंदून आले विकास, तर त्यांचं नाव वेदमूर्ती देखील प्रसादे गुरुजी प्रसादे गुरुजी ते त्र्यंबकेश्वरी गेले. त्यांनी सुद्धा यजुर्वेदाचं पारायण केलं. माऊलीचे ते रचक आहेत परंपरागत, त्यांचंही आल्यानंतर आम्ही सन्मान करू. कृष्ण यजुर्वेदासाठी ज्यांनी संपूर्ण घनांत अध्ययन कर्नाटकमध्येच केलेलं आहे आणि आमच्या पीठाशी जे संपर्कात आहे असे असलेले आज या कार्यक्रमाला उपस्थित झाले वेदमूर्ती दत्तप्रसादजी शर्मा. बरोबर आहे ना? यांनी सन्मान स्वीकारावा. नमो स्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाय सहस्रनामे गुरुदाय शासने यानंतर सामवेदाचा सन्मान होतो. सामवेदासाठी आपल्या नाशिकमध्ये सध्या वास्तव्याला असलेले कृष्णशास्त्री पळसकर गुरुजी अत्यंत विद्वान आहे संपूर्ण भारतभरात. त्यांचं नाव आहे. ते राणायणी शाखेचे फार मोठे विद्वान दत्तधामला निवास करतात. अनेक विद्यार्थी त्यांनी तयार केले. या योगेश्वर शास्त्री कस्तुरी महामहोपाध्याय त्यांनी त्यांना कर्नाटकमध्ये पाठवून त्यांच्याकडून सामवेद म्हणून घेतला आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सामवेदाची परंपरा वाढवली. त्या काळामध्ये सामवेद संपला होता म्हणून त्यांचे प्रतिनिधी आहेत. गुरुजींना जर बाहेर जावं लागल्या कारणाने त्यांचा एक विद्यार्थी त्यांनी त्यांचा सन्मान स्वीकारला. नंतर अथर्ववेदाकरता त्याचप्रमाणे जसं कळसकर गुरुजी आहे तेवढाच अधिकार दिनकर जोशी गुरुजी यांचं सुद्धा अध्ययन कर्नाटकमध्ये अथर्ववेदाचे अत्यंत महान पंडित असले सर्व जगामध्ये त्यांचं नाव होतं असे श्रीधर शास्त्री आई गुरुजी. त्यांच्याकडे यांचं संपूर्ण अध्ययन गोकर्णाला झालेलं आहे. गुरुजी जर श्रींगेरी मठाशी अत्यंत दुर्मिळाचं नातं आहे.
सर्वांनी कृपया सर्वांनी समोर यायचे एक फोटो घ्यायचा ग्रुप फोटोसाठी रामगोपाल आपल्याला सर्वांना माहिती वेद परंपरा अत्यंत कठीण आहे. वेद अध्ययन करणं म्हणजे गुरुच्या चरणी राहून आपल्याला संपूर्ण जीवन समर्पित करावं लागतं. गुरु सांगतील त्याप्रमाणे अध्ययन करावं लागतं. आपलं बालपण संपूर्ण लक्षी घालावं लागतं. तसेच तर वेद ही जी परंपरा आहे त्या परंपरेचं संवर्धन हे सगळी मंडळी करीत आहेत आणि समाजामध्ये वैदिकांचा मान सुद्धा वाढला पाहिजे हे पण आमची सर्वांची भावना आहे. वेद हे संवर्धित संरक्षित झालं पाहिजे. धन्यवाद. नमस्कार सर्वांना नमस्कार. महाराजांना नमस्कार. मी काही वक्ता नाही आहे पण विद्यार्थी आहे. वेद शिकलेला विद्यार्थी किंवा शिकणारा विद्यार्थी. आज फक्त बोलण्याची भावना किंवा जी काही मनात निर्माण झालेली स्थिती आहे आज सांगण्याचा विशेष कारण म्हणजे वारकरी कीर्तन सुरू आहे. मुख्य जसं महाराज सांगत एवढं सुश्राव्य कीर्तन सुरू आहे आणि जाण्याची अजिबात इच्छा नाही. पण गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे पुढे एका ठिकाणी थोडंसं संध्याकाळचं अनुष्ठान इत्यादी कारण असल्यामुळे जावं लागतंय. खरं सांगायचं म्हणजे नाशिक हे साक्षात महादेवाचं स्थान आहे. त्यानंतर तिथे जगद्गुरू श्री श्री भारती तीर्थ स्वामी महाराज यांचं असलेलं वास्तव्य आणि सर्व नाशिककर मंडळी श्रद्धावान मंडळी पैठणे गुरुजी आणि अय्यर सर यांची स्तुती म्हणता येणार नाही पण आमचे गुरुजी आम्हाला काय म्हणतात. जसं आत्ताच महाराजांनी सांगितलं की समोरच्याला मोठं म्हणण्यासाठी त्यात काही कमतरता असू नये. तर मोठा म्हणण्याला माझा अधिकार, माझं वय, माझं ज्ञान नाही आहे. पण त्यांचं कार्य जे आहे हे वैदिक क्षेत्रात नसून संपूर्ण क्षेत्रात आहे. पैठणे गुरुजींचं कार्य असं म्हणायला हरकत नाही. नाशिकचे सूर्य म्हटलं तरी चालेल काय. आणि त्यांच्यासोबत आहे अय्यर सरांची. माझा ही दुसरी वेळ आहे इथे येण्याची. कुठलाही वैदिक कार्यक्रम असेल तर अय्यर सरांची संमती आणि पैठणे गुरुजींचं कार्य म्हणजे आपण जसं म्हणतो की एखाद्या ठिकाणी मिष्टान्न भोजन मिळालं आपल्याला तर त्या पद्धतीची त्यांची कार्यशैली आहे. आणि एवढं सगळे गत 20 वर्षांपासून करत आहेत. त्यांनी शास्त्रांच्या सुद्धा सत्कारांचा, शास्त्रीय लोकांचा सुद्धा त्यांना बोलवून यथोचित त्यांचा सन्मान केलेला आहे. प्रत्येक क्षेत्रात ते करत आहेत. आणि पैठणी गुरुजी आणि अय्यर सर तुमचं खरंच विशेष धन्यवाद. आज तुम्ही कीर्तन जे ठेवलंय तर असं म्हणता येईल की आज ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता झाली. कीर्तनामुळे काय आहे की जसं म्हणतात हरिसंकीर्तन आपल्याला माहिती नसलेली माहिती होणे, भगवंताच्या प्रती सेवा कशी अर्पित करावी, कशी अर्पण करावी याचं ज्ञान होणे म्हणजेच कीर्तन आहे. अतिशय चांगल्या प्रकारे आणि अतिशय खूप प्रगतिशील असं पैठणी गुरुजींचं कार्य आहे. त्यांना खूप खूप धन्यवाद. अय्यर सरांना धन्यवाद की एवढं सगळ्या प्रत्येक क्षेत्रातील वैदिकांना बोलवून या मठामध्ये. आणि हे सगळं होत आहे तर स्वामीजींच्या इच्छेने. आणि आपण म्हणतो पृथ्वीवर आपण फक्त निमित्त मात्र आहोत पण स्वामीजींची जी इच्छा आहे की हे सगळं होणं आणि एकीचं कार्य नाही, सगळ्यांनी मिळून हे सगळेजण कार्य करत आहेत. खूप खूप धन्यवाद. आणि आमच्यासारख्या भरपूर वैदिकांना अशीच प्रेरणा कायम तुम्ही देत राहा ही सुद्धा तुमच्याकडनं अपेक्षा. धन्यवाद. या ठिकाणी एक महत्त्वाचा कार्यक्रम असा आहे. मी पैठणे गुरुजी रामगोपालजी यांना विनंती करेन की वारकरी संप्रदायाचं प्रेम तुम्ही जे व्यक्त केलं तर निश्चितच आमचा वारकरी संप्रदाय जगद्गुरूच्या शंकराचार्यांच्या शृंगेरी पीठाच्या मठावरती तेवढंच प्रेम करत राहील अशी मी ग्वाही देतो. त्यानंतर मी या ठिकाणी आमच्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं, हिंदू धर्म संस्कृती रक्षक संघाच्या वतीनं, समस्त वारकऱ्यांच्या वतीनं भुगे महाराज जगतात होऊया
लक्षात या समस्त वारकऱ्यांच्या वतीनं रामगोपालाच्या रामगोपाल अय्यर हे वास्तविक पाहिल्यानंतर महाराष्ट्रात न राहताना उत्तम प्रतीची मराठी बोलता. हो मी मुंबईकर आहे. मुंबईकर आहे. पण मी काय म्हणतो तुम्हाला बरं का, आज तर आम्ही खऱ्या अर्थाने मराठी आम्ही जय महाराष्ट्राला आहे. तर आमच्या या हिंदू धर्म संस्कृती रक्षक संघाच्या वतीनं मी रामगोपालाचार्य अय्यर यांचा सन्मान आमच्या या संस्थेच्या वतीने करतो आणि त्यांना हे मानपत्र बहाल करतो. पैठणी पुढे या. शंकराचार्य स्वामी महाराज की जय. बोला श्री श्री भारती तीर्थ महास्वामी जी की जय. बोला श्री श्री विशेखर भारती महास्वामी जी की जय. शारदांबा माता की जय. आता ती साडेसातला सुरू झालं, 9:30ला थांबली. एक 10 मिनिटात कीर्तनाचा कार्यक्रम होईल. या ठिकाणी अकल पायी आम्ही कोणाला म्हटलं आहे आज देशात श्री श्री भारती. मी वैदिक विद्यार्थ्यांना आमच्याकडे आराधीके साजरे करत असताना ज्ञानेश्वरीमध्ये एकच उभी आहे, ती आमच्या वारकरी संप्रदायातर्फे मी भारती तीर्थांना अर्पण करतो. मी तो अविवेकाची कागडी विवेक दीप उजळी योगिया पाहे दिवाळी पुंडलिका श्री महादेव शांती शांती पांडुरंगाष्टक म्हटलं महायोग नगे कले विलासा वरम कुंडलिकाय धातु समागच्छतिष्ठं आनंदकन्दं Hare
आपण आयुष्यभरे आपला माझी ही संत मंडळी संतांच्या बाबतीत सांगितलेलं आहे की या संत मंडळीला सुखी ठेव, त्यांना आयु आरोग्य ऐश्वर आणि विद्येचं वैभव प्राप्त हो हीच सत्सत विवेक. परंतु हे करत असताना मला सर्वात महत्त्वाचं सांगतात अहंकाराचा मला जिथं अहंकार आला तिथं सगळं सरकून जातं. माझी एकच विनंती वैदिक विद्यार्थ्यांना वैदिक कर्म करणाऱ्या गुरुजनांना वारकऱ्यांना व आचार्य असो शंकराचार्य असो देव असो पण अहंकाराचा वारा लागतात. एवढं झालं ना होका बंदी तो शहाणा आणि म्हणा महत्वाचं शेवटी सांगितलं शेवटी जरा खोचं पण महत्वाचं सांगितलं त्या पद्धतीने वृत्तीनं वागा. जगताप महाराज तुम्हाला धन्यवाद. राजाराम महाराज भुले महाराज विलास महाराज तुमच्या बरोबर आलेल्या लोकांची नावं माहीत नाही पाठ करायचं कारण नाही कारण त्यांनी मला अजून चहा पाजला नाही. पण वादक लहान मुलगा पेटीवरती मैत्रिणी राधा बसले आणि विशेष सांगू का मला कशाचं विशेष वाटतं मला तुम्ही वैदिक आहात याचं विशेष वाटतं नाही. जरा माफी मागून बोलतो ना तुम्ही वैदिक आहात याचं विशेष वाटतं नाही कारण ज्या दिवशी तुमचा व्रतबंध झाला त्या दिवशीच तुम्हाला वैदिकतेची भूमिका दिली. परंतु तुमच्या भाषणात माझ्या ज्ञानोबाच्या तुकोबाच्या ओव्या येत होत्या आणि तुम्ही पहिल्यांदा पक्वाल काढून दाखवला. कारण तुमचं बाळकडू आहे वैदिकता लक्षात. पण तुम्ही वारकरी संप्रदायाचा आदर करता आणि तुम्ही तेही कर्म करता म्हणून तुम्हालाही शतायुषी भव असा आशीर्वाद देतो. रामगोपाल अय्यर तुम्हाला परत विनंती करतो. या ठिकाणी बरेचसे तीर्थकार उपस्थित आहेत सगळे माणसं उपस्थित आहेत सगळ्यांना विनंती आहे या मठातर्फे प्रसाद भोजन घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाही आहे. आणि पुनश्च एकदा नामदेव महाराजांच्या चरणी जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी माऊलींच्या चरणी आणि चौकोबासह गोरोबा काकांसह जगनाडे महाराजांसह संत सावता महाराजांसह सर्वांच्या चरणी ही कीर्तनाची सेवा जुन्ना महाराजांच्या चरणी समर्पित करतो. माझ्या कथेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर काय